मित्रांनो, तुम्ही बघताय हे माळेगाव येथील दृश्य आहे। शेकडो वर्षाची परंपरा लाभलेलं माळेगाव आणि याच माळेगाव मध्ये नेमकी ही कोणती कला आहे हे आपण बघणार आहोत। काका, मला तुमचं नाव अगोदर सांगा। माझं नाव माणिकराव शिवरामजी जाधव, गावात नाव औंधेकर, राहणार आहे। सगळे वाघे आणि मुरळीचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी मी 43 वर्षापासून परंपरा चालवित आलेलो आहे। या माळेगावच्या यात्रेमध्ये भाई भक्त येतात आणि भंडाराचा सुकाळ होतो, आनंद लुटतो। साहेबराव रेणके, सुधाकरराव रेणके, अशोकराव जाधव हे सर्वजण मिळून माझ्या सोबत राहतात। मी माणिकराव जाधव या ठिकाणी या खंडेरायाची भावभक्ती प्रमाण सेवा करून आनंदाने या यात्रेचा आनंद लुटून गावाकडे जातो। आता तुम्ही जे हे सादर केलेलं जे नृत्य आहे किंवा जी तुमची कला आहे त्याचं काय नाव आहे, नेमकं काय म्हणून ओळखलं जातं? याला म्हणतात खंडोबाचे वाघे म्हणून ओळखल्या जातात। असं बोललं जातं की शिवरायांच्या काळापासून हे गोपनीय भाषा बोलली जात होती, मग त्याचा काही पगार आहे का? आम्हाला याची काही पगार बी येत नाही, काय नाही। मात्र आम्ही या देवाच्या नावावर भाई भक्तजन आम्हाला 10-20 रुपये देतात आणि आमच्या याच्यावर व्यवसाय चालतो। एकंदर जर पाहिलं आपण तर शासनाचं मानधन या कलावंतांना आजपर्यंत मिळालेलं नाही, अशी त्यांनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये नोंद केलेली आहे। मी बरेच जागचे पुरस्कार आणलेले आहेत, माळेगावचे, आणखीन यात्रेचे, तुळजापूर, आणखीन भरपूर पुण्यापासून, औरंगाबाद पासून, दिल्ली पासून मी प्रमाणपत्र आणलेले, काही उपयोग झाला नाही। काका, मला सांगा, माळेगाव सोडून इतर कुठं अशी यात्रा मोठी भरते, इतकी मोठी? माळेगाव सोडून तुळजापूरला जातो, पंढरपूरला जातो, आळंदीला जातो, मुंबईकडे एक गाव खेडगाव म्हणून आहे, त्या खेडगावला जातो। अशा ठिकाणी बऱ्याच मैलारला जातो, आणखीन बऱ्याच जागेवर आम्ही हे कार्यक्रम करतो। या कार्यक्रमामध्ये आम्हाला कुठल्याही अधिकाऱ्यानं म्हणा, मंत्र्यानं म्हणा, खासदार आमदारानं कोणी आम्हाला मदत केली नाही आणि काही आम्हाला काहीच मानधन दिलं नाही। ही पारंपरिक कला जी आहे तुमची कितवी पिढी चालवते? आता माझ्या 7व्या पिढीपासून ही परंपरा चालू आहे आणि आजपासून मी नाही का, माझं 77 वर्ष वय झालं। मी 43 वर्षापासून या माळेगावच्या यात्रेला येतो। आजपासून आमदार खासदार बरेच येऊन गेलेले इथं, काही नाही काय आमच्याकडे लक्ष दिलं नाही। शेवटच्या मुद्द्याकडे वळूया आपण। मागील दशकामध्ये जर आपण पाहिलं तर यांना रुपये कसे द्यायचे, पैसे देण्याची खूप मोठी पंचायत होती, परंतु जसं जसा काळ बदलत गेलेला आहे तसे हे कलावंत सुद्धा बदलत गेलेले आहेत। तुम्ही बघू शकता त्याच्या खिशाला जे आहे फोन पेचं लेबल लावलेलं आहे, म्हणजे तुमच्याकडे जर समजा रोख तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही फोन पे सुद्धा करू शकता। काय वाटतं तुम्हाला, अगोदरच्या 10 वर्षामध्ये जर बघितलं आणि आताचा काय फरक वाटते? आता खूपच आनंद झालेला आहे, सगळ्या जगाला सुद्धा आनंद झालेला आहे। भाविक भक्तजन म्हणतात की बाबा तुमच्याकडे फोन पे जर असला तर आम्ही 5-10 रुपये मारू शकतो। आता आमच्याकडे सुट्टे पैसे नाहीत, आम्ही म्हणतो बाबा तुमची इच्छा असेल तर मारा, नसताना का देऊ। एक जण भाविक भक्त आला म्हणजे तुम्हाला 200 रुपये देतो, त्याने 20 रुपये मारले, आम्ही खुश झालो, बनले, आनंद झाला आम्हाला 20 रुपयामध्ये। आवाज बहुजनांचा।